सर्वसाधारणपणे फराळ दिवाळीच्या दिवसात केला जातो, पण अर्नाळा कोळीवाड्यात रामनवमी तसेच नाताळनिमित्त फराळ बनवला जातो. या फराळातील खास आकर्षण असतं करंजी, अर्थात आम्ही तिला पुरणी म्हणायचो. लहानपणी घरी येणाऱ्या भेटीची आम्ही आतुरतेने वाट पाहत असायचो. आता अर्नाळा कोळीवाड्यातील मी मेंढपाळ नागपांच्या घरी आहे आणि संपूर्ण म्हणजे अर्नाळ्यातील जे ख्रिस्ती बांधव आहेत त्यांच्या घरी हेच चित्र आहे आणि जवळपास त्यांच्या घरात किमान 1000 करंज्या बनवायला लावलेल्या आहेत आणि ह्याच्यातील म्हणजे 50 जणांच्या घरी ह्या भेटी दिल्या जातील. कारण जी हिंदू बांधव आहेत ते रामनवमी दिवशी ह्या घरात आणतात आणि ही एक परतफेड केली जाते आणि हा स्नेहभाव तुम्हाला आमच्या अर्नाळ्यातच बघायला मिळेल. बघा, या नाताळाच्या सणानिमित्त घरादारांच्या साफसफाईसोबत गल्लोगल्ल्या साफ केल्या जात आहेत. घरदारे विद्युत रोषणाईने सजवली जात आहेत. साधारण 25-30 वर्षापूर्वी मातीचे घरे असताना या सर्व कोळींनी दुपारच्या वेळी शेतातून टोपलीतून डोक्यावर माती आणून जमिनी सारवायची लगबग सुरू व्हायची. काळपरत्वे घरं अत्याधुनिक झाली असली तरी उत्साहात कुठलीच कमी नाही. काही घरात या नाताळ सणानिमित्त कोळी पद्धतीने केलेली सजावट हटकून पाहण्यासारखी. सध्या तरी अर्नाळा कोळीवाडा नाताळाच्या रंगात रंगतोय.